आणि आता पाहणार आहोत पावसासंदर्भातल्या घडामोडी। काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे, नेमकं काय हवामान विभागाचं म्हणणं आहे जाणून घेऊया। मान्सूनपूर्व पावसामुळे मराठवाड्यात 3000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, जालना जिल्ह्यात 2000 हेक्टरवरील पिकं भुईचं पाट, भुईमूग, फळबागांसह भाजीपाला पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। राज्यात पुढील आठवडाभर पावसाचा येलो अलर्ट। 21 आणि 22 मे रोजी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। लवकरच मान्सूनचं आगमन होणार। मुंबई उपनगरातील अंधेरी, दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाडमध्ये पावसाच्या सरी। पावसामुळे ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ। मुंबईत रिमझिम पावसाला सुरुवात। दरम्यान पुढील 5 दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा। रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला हवामान विभागाकडून 4 दिवसांसाठी येलो अलर्ट। जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज। बुलढाण्यातील धाड परिसरात मुसळधार पाऊस। बाणगंगा नदीला पूर, पुरामुळे काही काळ धाड गावाचा धामण गावाशी संपर्क तुटला होता। नाशिकच्या निफाडमधील भरवस फाटा, गोळेगाव आणि बोंदे गावात मुसळधार पाऊस। पावसाचं पाणी शेतात साचल्यानं शेताला तळ्यांचं स्वरूप। तर पिंपळगाव, बसवंत परिसरात मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागेत पाणीच पाणी।